नमस्कार. आज आपण एका अशा राजकीय विश्लेषणावर बोलणार आहोत जे खूपच इंटरेस्टिंग आहे. आंबेडकर ज्ञान पार्टी नावाच्या एका चॅनलने एक नवीनच राजकीय समीकरण मांडलंय आणि त्यामुळे भारतात एक नवी चर्चा सुरू झाली आहे. तर ह्या विश्लेषणाचा मूळ प्रश्न काय आहे? तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि योगी आदित्यनाथ यांच्यात काय संबंध असू शकतो? हो, ऐकायला हे थोडं विचित्रच वाटतंय, नाही का? पण थांबा, यामागे एक मोठा वैचारिक संघर्ष दडलेला आहे असं या विश्लेषणाचं म्हणणं आहे. आणि हे विश्लेषण काय म्हणतंय की 2026ची निवडणूक ही फक्त एक निवडणूक नाहीये, तर आंबेडकरांच्या विचारांचा प्रशासनामध्ये नेमका अर्थ काय यावरचा हा एक मोठा संघर्ष आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहेत ते लोक जे त्यांच्या नावावर राजकारण करतात आणि दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत जे त्यांचे विचार थेट व्यवस्थेतच आणण्याचा दावा करत आहेत. ओके, तर मग आधी या समीकरणाची पहिली बाजू समजून घेऊ. ती म्हणजे आंबेडकरांचं नाव आणि त्यांच्या ओळखीवर आधारित असलेलं राजकारण. आता हे नावाचं राजकारण म्हणजे काय? तर या विश्लेषणानुसार हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे जिथे डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचा वापर प्रामुख्याने लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी होतो. येथे सगळा फोकस भावनांवर असतो, कृतीवर नाही. आणि हे राजकारण कसं केलं जातं तर आंबेडकरांना एक वोट बँक म्हणून पाहिलं जातं. सगळीकडे पुतळे, मोठमोठे पोस्टर्स आणि भावनिक सभांवर जास्त जोर दिला जातो. म्हणजे त्यांना एक निवडणुकीची ढाल म्हणून वापरलं जातं आणि आम्हीच त्यांचे खरे ठेकेदार आहोत असा दावा केला जातो. पण मग खरा प्रश्न येतो की या सगळ्या प्रतिकात्मक राजकारणामुळे जमिनीवर खरंच काही बदल झाला का? हे विश्लेषण काही मूलभूत प्रश्न विचारतं. दलित समाज अधिक सुरक्षित झाला आहे का? न्याय लोकांना लवकर मिळतोय का? आपली व्यवस्था अधिक जबाबदार झाली आहे का? आणि जर याचं उत्तर नाही असेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? ठीक आहे, आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया, म्हणजेच व्यवस्थेचं राजकारण, आणि पाहूया की हे विश्लेषण योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनाला एक वेगळ्याच प्रकारचा आंबेडकरवाद म्हणून का मांडत आहे. तर या दृष्टिकोनाचा गाभा काय आहे? तो असा की केवळ प्रतीकं किंवा नावावर राजकारण नाही, तर प्रत्यक्ष कृती, ॲक्शन हेच आंबेडकरांच्या आदर्शांचं खरं प्रतिनिधित्व आहे. खरी समानता तेव्हाच येते जेव्हा कायदा सगळ्यांसाठी समान असतो आणि त्याची अंमलबजावणी नीट होते. आणि ही प्रणाली कशी काम करते? तर इथे जातपात न बघता कायदा सगळ्यांना समान लावला जातो. पोलीस आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली जाते. माफिया राज संपवण्यावर भर दिला जातो. डिजिटल FIR सारख्या गोष्टींमुळे लोकांना जलद न्याय मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी योजनांचे पैसे थेट लोकांच्या खात्यात जातात. मधले दलाल संपतात. ह्यालाच प्रशासकीय आंबेडकरवाद असंही म्हणता येईल. आणि यामागचा सर्वात महत्त्वाचा विचार काय आहे? तो म्हणजे संविधान तेव्हाच वाचेल जेव्हा कायदा सर्वांवर समान लागू होईल. कायद्याची समान अंमलबजावणी हीच संविधानाच्या संरक्षणाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे. आणि हाच विचार तर स्वतः डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता, असं हे विश्लेषण सांगतं. बरं, आत्तापर्यंत आपण दोन वेगवेगळे दृष्टिकोन पाहिले. चला तर आता या दोन्ही प्रकारच्या आंबेडकरवादांना समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे यातला नेमका संघर्ष काय आहे हे आपल्या लक्षात येईल. ही तुलना बघा, हीच या संपूर्ण विश्लेषणाचा आत्मा आहे. एका बाजूला आहे भावनिक राजकारण. इथे पद्धत काय? तर घोषणा आणि सभा. लक्ष कशावर? ओळख आणि भावनांवर. आणि ध्येय लोकांना एकत्र करून सत्ता मिळवणे. इथे कायदा काहींच्या संरक्षणासाठी वापरला जातो, ज्यामुळे ठेकेदारी तयार होते. याउलट दुसऱ्या बाजूला आहे प्रणालीवर आधारित राजकारण. इथे पद्धत आहे निर्णय आणि फाईल्स. लक्ष आहे कायदा आणि जबाबदारीवर. आणि ध्येय व्यवस्थेत बदल घडवून आणणे. इथे कायदा सर्वांसाठी समान आहे, ज्यामुळे ती ठेकेदारी संपते. किती मोठा फरक आहे बघा. म्हणजे या विश्लेषणाचा दावा काय आहे की जेव्हा कायदा खरंच सगळ्यांसाठी समान होतो, तेव्हा ओळखीच्या नावावर चालणारी राजकीय ठेकेदारी किंवा मक्तेदारी आपोआप संपते. हा खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. पण हा सगळा फरक आजच्या काळात इतका महत्त्वाचा का आहे? कारण हे विश्लेषण या सगळ्याला थेट मतदारांच्या बदलत्या अपेक्षांशी जोडतंय. हे विश्लेषण असं सांगतंय की मतदारांचे प्राधान्यक्रम आता बदलत आहेत. विशेषतः जी तरुण पिढी आहे ती आता पारंपरिक भावनिक आवाहनांच्या पलीकडे जाऊन विचार करू लागलीय. आणि हा नवीन मतदार काय विचारतोय? तो विचारतोय, मला नोकरी मिळेल का? माझा परिसर सुरक्षित राहील का? माझ्या केसचा निकाल लवकर लागेल का? माझ्या मुलाची स्कॉलरशिप वेळेवर मिळेल का? थोडक्यात, हे राज्य, ही सिस्टीम खरंच काम करते का? हे सगळे प्रश्न बघा, हे एकदम व्यावहारिक आहेत, परिणाम केंद्रित आहेत. हे जुन्या ओळख आधारित राजकारणाच्या खूप पुढचे आहेत. म्हणजे मूळ मुद्दा काय? तर चर्चा आता आपला नेता कोण आहे
यावरून राज्यामध्ये काम करण्याची, डिलिव्हर करण्याची क्षमता आहे का, यावर येऊन पोचली आहे. आता मतदार फक्त चेहऱ्याकडे नाही तर संपूर्ण व्यवस्थेकडे बघत आहेत. परफॉर्मन्सला महत्त्व येतंय. आणि शेवटी या विश्लेषणाचा निष्कर्ष काय आहे तो या वाक्यात दडलाय. डॉक्टर आंबेडकरांना जबाबदार नागरिक हवे होते, जमाव नाही. 2026ची निवडणूक ही जातीवर नाही तर राज्य काम करत आहे की नाही यावर आहे. यावरून मतदारांची बदललेली मानसिकता अगदी स्पष्ट होते. आणि म्हणूनच हे विश्लेषण आपल्यासमोर एक अंतिम पर्याय ठेवतं. येत्या काळात मतदान भावनेने होणार की विवेकाने? राजकारणाचं भविष्य या दोन मूलभूत प्रेरणांपैकी कोणत्या निवडीवर अवलंबून असेल, हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारा आहे. और ऐसे वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें.